नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। प्रति हेक्टरी 5,000 रुपये शासनाचा जी.आर. जाहीर होय। या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत दिली आहे। याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केलेला आहे। तो पुढील प्रमाणे। आता हे अनुदान कोणाला आणि कशा प्रकारे मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा 29 जुलै 2024 आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। आधी आपण प्रस्तावना पाहूया, त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी 5 जुलै 2024 रोजीच्या 2024 आणि 25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागेल। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम सन 2023 आणि 24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे। या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याचा बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याबाबत शासन निर्णय पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। आता काय निर्णय घेतला आहे ते आपण पुढे पाहूया। तर शासन निर्णय असा आहे की राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,644.34 कोटी अशा एकूण या ठिकाणी 4194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे। सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष खाली करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे। तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असतील। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य अनुदेय राहील। तर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरी अर्थसहाय्य पात्र राहतील। या ठिकाणी ई पीक पाहणी म्हणजे ॲप पोर्टल वर नोंदणी असलेल्या क्षेत्रानुसार व त्याचप्रमाणे परिगणना करून अर्थसहाय्य अनुदेय राहील। सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या डीबीटी माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल। सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील। सदर अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती हे स्वतंत्र कळवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय होता। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।